आज मी तुमच्यासोबत एकदम पौष्टिक असाच गुळाचा आणि गव्हाच्या पिठाचा केक करत आहे, ज्यामध्ये अजिबात दही, बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा असणार नाही आहे. त्यानंतर हा ओव्हनमध्ये सुद्धा बनलेला नाही आहे, तो घरच्या घरी घरच्या कढईमध्ये आपण इथं बनवून घेतलेला आहे. तर त्यामध्ये आपण फक्त आणि फक्त गव्हाचे पीठच वापरलेलं आहे. तर चला मग माझ्यासोबत एकदम मऊ आणि जाळीदार केक कसा तयार करायचा तर ते बघणार आहोत. तर केक तयार करण्यापूर्वी इथे मी एक कढई किंवा एक पातेलं, तर मी शक्यतो इथे पातेलंच घेत आहे कारण हे छान खोलगट असं आहे. तर हे पातेलं मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि आता त्याच्यावरती एक आपण छोटीशी प्लेट ठेवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला यामध्ये केक बेक करता येईल. तर यावरती झाकण ठेवून आता आपल्याला हे छान असं प्रीहीट करायला ठेवायचं आहे. तर गॅस कमीच ठेवायचा आहे आणि छान हे प्रीहीट करायला घेऊयात. त्यानंतर आपण एक इथे स्टीलचा डब्बा घेत आहोत आणि त्यामध्ये तेल किंवा तूप थोडंसं घालून घ्यायचं व ते हाताने किंवा ब्रशने छान सर्व साईडला असं आतल्या बाजूने लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित असं आतल्या बाजूने तेल लावून घेतल्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 चमचे गव्हाचे पीठ घालून घेत आहोत. तर इथं आपण कसलाही बटर पेपरचा वापर न करता फक्त तेल किंवा पिठाचाच वापर करून छान असं ह्या डब्याला सेट करून घेत आहोत. तर आता हे पीठ व्यवस्थित असं लावून घेतल्यानंतर जे उरलेलं पीठ आहे ना, ते आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपला छान डब्बा बेक करण्यासाठी ते तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर तर आता आपण बघणार आहोत केकचे बॅटर कसे तयार करायचे. तर ह्या केकचे बॅटरसाठी इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. तर हा गूळ एका पातेल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे. तो शक्यतो किसून किंवा छान छोटे छोटे काप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कपच कोमट पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हा गूळ पटकन असा विरघळला जाईल. त्यानंतर एका चमच्याने किंवा विस्करने हे छान असं मिक्स करत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे हा गूळ पटकन असा विरघळला जाईल. जर असा प्रकारे गूळ विरघळला नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा हा गूळ छान असा विरघळून घेऊ शकता. तर हे अशा प्रकारे गुळाचे पाणी इथे तयार करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे पाणी छान असं गाळण्याने गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये थोडाफार काही कचरा वगैरे असलेला असला गुळामध्ये तर तो सुद्धा निघून जाईल आणि गुळाचे जे खडे असतील राहिलेले ते सुद्धा वरच्यावर यामध्ये निघून जातील. तर त्यासाठी आपण हे छान असं गाळून घेत आहोत. बरेच जण गुळाचा केक बनवताना गुळाचा पाक तयार करतात, तर आपण ही अजिबात न करता ही पटकन अशी याची प्रोसेस बघितलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाव कप यामध्ये तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे व ते छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. व त्यानंतर आपण यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालून घेणार आहोत. व तसेच आता ह्या केकला छान असं टेस्ट आणण्यासाठी इथे मी 2 चमचे मिल्क पावडर वापरणार आहे. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये नेस्लेचे एक डेअरीचं पॉकेट मिळते, तर ते आपण यामध्ये यूज करू शकतो. जर तुम्हाला मिल्क पावडर घालायची नसेल तर तुम्ही इथे हे स्किप केलं तरीही चालेल. त्यानंतर केकला छान असं गोडवा येण्यासाठी इथे मी चिमूटभर मीठसुद्धा घालत आहे. व आता हे मिश्रण छान व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण म्हणजेच हे बॅटर एकत्रित करत असताना तुम्ही एकतर यामध्ये व्हॅनिला इसेन्स घाला किंवा वेलची पूड घालायची आहे. तर इथे मी हे मिश्रण छान एकत्रित करत असतानाच यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घेतलेली आहे. तर आता आपल्याला यामध्ये अजिबात दही, सोडा किंवा बेकिंग पावडर याचा वापर न करता फक्त एक इनोची पुडी यामध्ये घालायची आहे. तर हे लेमन फ्लेवर इनोची पुडी आहे, जी यामध्ये मी घालून घेत आहे. तर आता हे इनो छान एकत्रित करून घेण्यासाठी इथं मी डायरेक्टलीच पाव कप दूध घातलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यापेक्षा थोडंही घातलं ना तरीही चालते. तर पाव कप दूध ह्या केकसाठी एकदम पुरेसं असं प्रमाण आहे. तर आता हे मिश्रण छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे व छान घट्टसर असंच हे ठेवायचं आहे. इनो घातल्यानंतर आपल्याला इथून पुढची प्रोसेस एकदम पटापट करून घ्यायची आहे. आपण हे मिक्स करत असताना तुम्हाला इथं दिसत असेल की हे पीठ छान हलकं असं दिसत आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट असं बॅटर आपल्या इथं तयार झालेलं आहे. तर तयार झालेलं बॅटर आपण या स्टीलच्या डब्यामध्ये छान असं आता घालून घेतो.
गव्हाचा पिठाचा केक बनवत असताना गव्हाचं पिठाचे बॅटर जे आहे ना ते थोडं घट्ट असंच राहू द्यायचं आहे, जेणेकरून तो व्यवस्थित असा फुलला जातो. बॅटर घातल्यानंतर मी तो चमच्याने व्यवस्थित असं एक लेवल करून घेतलेला आहे व हाताने 1 ते 2 वेळेस टॅप करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता यावरती सजावटीसाठी थोडेसे बदामचे काप घालून घेणार आहोत, जेणेकरून हा केक दिसतानाच एकदम टेम्पटिंग असा दिसेल आणि खाण्यासाठी एकदम पौष्टिक आणि चविष्ट असा लागेल. तर त्यामुळे मी इथे बदामचे काप घातलेले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मनुका किंवा काजूचे काप जरी घातले ना तरीही चालतील. त्यानंतर आता आपल्याला हा जो केक आहे ना तो पटकन आता बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. तर आपल्याला आता हा केक कमी गॅसवरती 35 ते 40 मिनिट छान असा बेक करून घ्यायचा आहे. तर जवळपास 40 मिनिटानंतर आपला हा केक छान असा बेक झालेला आहे. तर आता आपल्याला हा केकला छान थंड असं करून घ्यायचं आहे. केक रेडी झाल्यानंतर आपल्याला घाईघाईने तो चाकूने काढायला जातो त्यावेळेस तो तुटतो. तर त्यामुळे शक्यतो केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय त्याला केक टिनमधून म्हणा किंवा केकच्या डब्यामधून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तो तुटू शकतो. तर पूर्णपणे थंड होऊ द्या, त्यानंतरच तो केक या केक टिनमधून बाहेर काढायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे केक थंड झाल्यानंतर मी चाकूने त्याच्या सर्व बाजू ह्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटवरती आता हे केक काढून घेत आहे. तुम्ही जर बघितलं तर एकदम व्यवस्थित असा हा केक ह्या डब्यामधून बाहेर आलेला आहे, अजिबात कुठेही चिटकलेला नाही. तर दिसायला एकदम परफेक्ट, म्हणजे बघताच असा खावासा वाटेल असा हा केक, तसाच चवीला सुद्धा एकदम छान असा लागतो. अजिबात गुळाचा किंवा पिठाचा केलेला आहे असं तुम्हाला कुठेही वाटणार नाही. एकदम छान असा हा केक लागतो. विशेष म्हणजे एकदम मऊ आणि जाळीदार असा फुललेला असतो. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा हा केक घरी नक्कीच ट्राय करू शकता. तर केक कट करत असताना मी नेहमीच सांगते की धारदार चाकूनेच केक कट करावा, म्हणजे तो व्यवस्थित असा कट केला जातो. तर अशा प्रकारे मी इथे छान असा हा केक कट करून घेत आहे. तर कमीत कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी जर केक बनवायचाच असेल ना, तर गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक बनवायला काहीच हरकत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना एकदम पौष्टिकरित्या गुळाचा आणि पिठाचा हा गव्हाचा पिठाचा केक नक्कीच ट्राय करून बनवू शकता. तर मग आता गूळ घालून घरच्या घरी गव्हाच्या पिठाचा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा हा केक ट्राय कराच आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच. तर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मी अशा सोप्या सोप्या रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहील.